चला लक्षात द्या सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 3.4 किंवा एक्सरसाइज 3.4. क्वेश्चन नंबर 4. A bag has 5 red, 4 blue and 4 green marbles. If all are drawn one by one and their colors are recorded, how many different arrangements can be found? म्हणजे एका बॅग मध्ये काय करायचं, बॅग मध्ये 5 रेड कलरचे मार्बल्स आहेत, 4 ब्ल्यू कलरचे आहेत आणि 4 ग्रीन मार्बल्स आहेत. 1 बाय 1 ड्रॉ करायचे, त्यांचा कलर नोट करायचा आणि त्यांना अरेंज करायचं. अरेंजमेंट एक मार्बल ड्रॉ करायची, कलर बघायचं काय ग्रीन आहे का येलो आहे का व्हाईट आहे काय असेल तो नोट करायचा आणि ठेवायचं. तर दुसरी मार्बल काढायची ठेवायची, तिसरी चौथी पाचवी असं करत असं अरेंज करायचं. मग मला सांगा तुम्ही एकूण मार्बल्स किती ड्रॉ करणार सांगा. एकूण मार्बल्स तुम्ही किती ड्रॉ करणार सांगा. ताई लक्ष अभ्यासात द्या. एकूण मार्बल्स किती ड्रॉ करणार तुम्ही टोटल 5 आणि 4 9 आणि 4 13. पण 13 मार्बल्स ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ते एका रो मध्ये मांडायचे. किती वेज मध्ये तुम्ही मांडणार 13 म्हणजे 13 फॅक्टोरियल वेज. पण त्यात प्रॉब्लेम असा आहे, ज्यावेळेस तुमच्या या 4 ग्रीन मार्बल्स तुम्ही मांडता की नाही, एक ग्रीन मार्बल इकडची इकडे गेली इकडची, मला सांगा ती अरेंजमेंट वेगळी दिसेल का. पण त्याच 4 ग्रीन मार्बल इकडच्या तिकडे झाले ज्यावेळी असं होईल तेव्हा ते सेम असणार आहे. म्हणजे आपला रिपिटेशन ऑफ लेटर्सचा जो टाईप आहे ना थोडक्यात तोच टाईप आहे हा रिपिटेशन ऑफ लेटर्सचा. मग मला सांगा तुम्ही एकूण 13 मार्बल्स ड्रॉ केल्यानंतर जेव्हा ते अरेंज कराल त्यामध्ये कोण कोण रिपीट झालंय सांगा. कोण रिपीट झालंय सांगा. हा कुठला कलर पहिला कोणता कलर रेड. किती वेळा 5 वेळा म्हणजे अपॉन 5 फॅक्टोरियल. नंतर कोण रिपीट झाले ब्ल्यू किती वेळा 4 फॅक्टोरियल. नंतर कोण रिपीट झाले ग्रीन किती वेळा सांगा 5. हे त्याचं फायनल आहे. आता हे सॉल्व्ह करायचं नाही. 13 फॅक्टोरियल फार मोठे असतात, कधीही सोडवायचं नाही, हे असंच ठेवायचं. कळलं. या सोल्युशन दे. सोल्युशन सोडवते बर ठीक आहे. मी सोडवलं असेल तर सोडून देणार नाही तर मी असंच ठेवणार. बघूया ना बघूया चला. व्हेरी गुड चांगली गोष्ट. लिहून तरी घेऊया. या सोल्युशन या रे. फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट नाही 4. नंबर ऑफ रेड मार्बल्स. Number of red marbles equals 5. Number of red नंतर green आहे का बघा. ग्रीन मार्बल्स जे असेल चला ठीक आहे. नंबर ऑफ ग्रीन मार्बल्स 4 आहेत माझ्यामध्ये आणि हे पण 4 आहेत. नंबर ऑफ ब्ल्यू total number of marbles. Total number of marbles equals 5 plus 4 plus 4 13. 5 plus 4 plus 4 किती 13. Next one. Therefore, number of arrangements equals नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती प्रकार अरेंज होतात. नंबर ऑफ अरेंजमेंट्स इक्वल्स 13 मार्बल्स आहेत किती वेज मध्ये 13 फॅक्टोरियल वेज मध्ये अपॉन कोण कोण रिपीट झालं 5 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. ते कलर सेम आहेत. ते कलर्स काय सांगा सेम. त्याच्या पुढे काहीही करायचं म्हणजे सिम्प्लिफाय करायचं नाही. आता इथनं पुढे आता क्वेश्चन सगळे महत्वाचे सुरू झाले. आतापर्यंत अगदी बेसिक होतं. काय होतं सांगा की बाबा काय रिपीट झालं बघायचं तेवढं डिनॉमिनेटरला लिहायचं. हे इथनं पुढे आता वर्ड प्रॉब्लेम सुरू होतील ना हे तुमच्या दृष्टीने सगळे महत्वाचे. फाइंड द नंबर ऑफ वेज. व्यवस्थित वापरायचं. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड मॅथमॅटिकल. Arranging letters of the word mathematical. How many of these arrangements have all vowels together? यातल्या किती अरेंजमेंट्स मध्ये सगळे vowels एकत्र असतील. पहिल्यांदा आपण काय करूया माहिती का की मॅथमॅटिकल आधी एक्सप्लेन करतो बघ कसं. पहिलं विचारले त्यांनी की how many find the number of ways of arranging the letters of the word mathematical.
मॅथमॅटिकल हा जो वर्ड आहे बघा, MATHMATICAL असं का लिहिलंय त्याचं कारण कळलं मला. मॅथमॅटिकल लिहित असताना मी कोण रिपीट झालं लवकर कळेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 अक्षर आहेत त्यामध्ये. आणि या 12 मध्ये म्हणजे 12 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होतात सगळे. 12 डिफरंट असतील तर 12 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होतात. पण त्यामध्ये m दोनदा आलाय अपॉन 2 फॅक्टोरियल, a तीनदा आलाय म्हणून अपॉन 3 फॅक्टोरियल, t दोनदा आलाय म्हणून पुन्हा 2. हे झाले टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स in the letter of the letters in the word mathematical. मॅथमॅटिकल या शब्दातले सगळे लेटर्स जर तुम्ही अरेंज केले तर ते इतक्या प्रकारे अरेंज होतात. 12 फॅक्टोरियल अपॉन, हे काय करतो सांगा, मी काल काय शिकवलं तुम्हाला आठवलं का बघा. रिपीट झालं असेल तर तेवढ्या फॅक्टोरियल ते काय होतात, ते कमी होतात. आठवलं की नाही. मग 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इतके अरेंज आहे. मग पुढचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळे वॉवेल्स एकत्र पाहिजे तुम्हाला. मग याच्यामध्ये 3च वॉवेल आहे त्याच्यामध्ये. MATH अजून एक आहे, चौथी आहे पण एक, मला लक्षात नाही, इथे पण एक वॉवेल, 4 वॉवेल. ठीक आहे. हे वॉवेल्स तुम्हाला काय पाहिजेत, एकत्र पाहिजेत. कोण एकत्र पाहिजे सांगा. AAAI हे 4 वॉवेल्स तुम्हाला. अजून आहे काय, लक्ष नाही बरं का आजकाल बॉम्बमध्ये तुझं. हा सॉरी, एवढे वॉवेल्स आहेत आपल्याला, हे एकत्र पाहिजे. वॉवेल्स सगळे एकत्र पाहिजे. ठीक आहे. हे 3 आणि हे 2 5, ह्या 5 जणांना बांधून एक वॉवेल तयार करायचं V. या सगळ्यांना बांधून ठेवा. आणि अरे ते सायलेंट ठेवा, सगळीकडे सायलेंट लावा. अरे अभ्यास त्याला V म्हणा, त्याला काय म्हणा, हे बस. हे 5 वॉवेल्स एकत्र करून याला एक वॉवेल समजा बस. आपल्याकडे एकूण 12 लेटर्स आहेत की बोलणं बंद. एकूण 12, त्यातले हे मी 5 जर बाजूला केले, या 12 मधले हे जर 5 बाजूला केले तर उरले किती सांगा, 7. हे बांधलेलं एक लेटर, नंतर कळत नाही काय, नीट आहे का. हे बांधलेलं एक लेटर आणि हे 7 मिळून किती झाले, 8 लेटर्स अरेंज करून घ्या. या अरेंजमेंट मध्ये कायम हे बांधलेलं एकच V इकडं तिकडं होणार, लक्षात ठेवा. त्यामुळे ते कायम एकत्र असणार आहे. त्यामुळे 7 + 1 8 फॅक्टोरियल मध्ये अरेंज करा. आता त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते 8 फॅक्टोरियल मध्ये अरेंज करताय, त्यामध्ये M दोनदा आलाय का बघा, त्यामध्ये T दोनदा आलाय का बघा. म्हणजे हे झाले 2 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल. कोणासाठी सांगा, M साठी आणि T साठी. तुम्ही तर A पण आलाय की नाही अजून, का सांगू, त्याला बांधून तुम्ही एकच लेटर केला, लक्षात ठेवा. हा, आता त्यांना सोडा, या 5 जणांना सोडा आणि सांगा तुम्ही आपापसात जागा बदलणार आहे. 5 फॅक्टोरियल 5 जणांनी जागा बदलली, पण त्यात A तीनदा आला होता, मग त्याला अपॉन 3 फॅक्टोरियल. हे आन्सर असणार आहे या फॉर्म. बघा बरं तुमचं चेक करून, हाच फॉर्म ठेवायचा का बघा, का सोडवलं. अर्धवट हे द्यायला पाहिजे, कारण ते इन हाऊ मेनी वेज त्यांनी एकत्र पाहिजे, ते त्याचं आन्सरच दिलं. हे आन्सर. चला मी सांगतो कसं नाही, परत एकदा का ठेव. हे 3 4 आणि 5 वॉवेल्स एकत्र केले, एक वॉवेल केलं. 5 आणि 7 कुठले आले कळलं का. 12 मधले जेव्हा मी 5 लिटर बाजूला करतो तेव्हा 7 राहतात की नाही, ते 7 आणि बांधलेलं एक म्हणून किती झाले 8. त्या 8 जणांना पहिले अरेंज करा 8 फॅक्टोरियल मध्ये. पण त्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी रिपीट झालं होतं, म्हणून सांगा M T रिपीट झाले होते, म्हणून ते M's आहे आणि T's आहे. आता त्या 5 जणांना बांधलेल्या जागेवर सोडा, त्यांना आपापसात जागा बदलल्या. ठीक आहे, 5 जण 5 जागांवर किती वेज मध्ये, 5 फॅक्टोरियल वेज मध्ये. पण त्यामध्ये A 3ला आलाय की नाही सांगा, म्हणजे अपॉन किती आले सांगा, 3 फॅक्टोरियल. आता हे सोल्युशन द्यायला सुरू करा. There are solutions something. There are 12 letters. There are 12 letters
in the world mathematical असल्या खाली letter A repeats 3 times. Letter A repeats 3 times. Letters M and T repeat 2 times each. Letter M repeats 2 times each. आणि नंतरचा सेकंड पार्ट साठी ना वॉवेल्स किती आहेत, कॉन्सोनंट्स किती आहेत ते पण एकदा लिहून ठेवा. नुसतं वॉवेल्स मेन्शन करा. वॉवेल्स म्हणा, वॉवेल्स किंवा नंबर ऑफ वॉवेल्स म्हणलं तरी चालेल. नंबर ऑफ वॉवेल्स किती आहेत सांगा रे? 5. मग कॉन्सोनंट्स किती असतील सांगा? कॉन्सोनंट्स उरलेले 7. वॉवेल्स किती आहेत? 5 आणि कॉन्सोनंट्स किती आहेत? 7. आता त्यामध्ये फर्स्ट नंबर टाका. फर्स्ट नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ गिवन वर्ड, म्हणजे तो वर्ड जो दिला ना त्याच नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ गिवन वर्ड इज इक्वल टू 12 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आता फक्त एवढं मेन्शन करायचं. हे कोणासाठी? फॉर कोण सांगा? एम पेन्सिल आपल्याला कळण्यासाठी. फॉर ए आणि काय सांगा? फॉर टी ना. हे जरा थोडे मागे पुढे झाले तरी चालतात, नाहीतरी प्रोडक्ट येतात. मागे पुढे झालं तरी चालतात. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय मात्र करायचं नाही. केलं असेल तर मग मी पण करून घेतो. माझ्या मते नसेल सॉल्व्ह केलं नसेल. आता दुसरा नंबर टाका. सेकंड असं ऑल वॉवेल्स आर टुगेदर असं हेडिंग आहे. ऑल वॉवेल्स आर टुगेदर. काय लिहिलंय बघा आपण हेडिंग? ऑल वॉवेल्स आर टुगेदर. तर सगळे वॉवेल तुम्हाला एकत्र पाहिजेत ना. जर तुमच्या इथं आसपास जागा असेल की नाही तिथं, तर बघा असं दाखवा. 12 बरोबर बघा, 5 वॉवेल आणि 7 कॉन्सोनंट्स. आणि इथे की इथे दाखवायचं ए ए ए आणि ई आय. आणि असं नुसतं पेन्सिलनं मार्क करायचं. म्हणजे 1 + 7 हे एवढं दाखवलं ना की नक्की लक्षात येतं नंतर वाचतात. हे 5 प्रोडक्ट सांगा. हे ए ए ए ई आणि आय हे वॉवेल्स आहेत. मग उरलेले 7 आम्हाला ते लेटर्स आहेत. 7 कॉन्सोनंट आहेत बस. मग या 5 जणांना बांधून आपण एक करतो की नाही, एकत्र पाहिजे म्हणल्यावर बांधून घेतलं त्यांना एक केलं. मग हे 1 आणि हे 7 किती झाले? 8. मग ते नंतर कळतच तर 8 फॅक्टर कुठनं लिहितात. आणि सगळ्यांचं हे हेडिंग लिहून झाले का बघा? ऑल वॉवेल्स आर टुगेदर. खाली लिहा नंबर ऑफ वेज किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट सिक्वल्स. नंबर ऑफ अरेंजमेंट सिक्वल्स. एट फॅक्टोरियल. हे कोण सांगा? 7 + 1 ते बांधून ठेव 8 फॅक्टर. पण या 8 मध्ये काय झालं होतं माहिती का? या 8 मध्ये ह्यात कॉन्सोनंट कोणते कोणते आले सांगा? 7 मध्ये. या 7 मध्ये कोणते बघून सांगा बरं. एम आले का? एम त्यात आले किती वेळ आले? 2 वेळा. टी आले का? टी किती वेळ आले? मग ज्यावेळेस तुम्ही 8 फॅक्टोरियल मध्ये अरेंजमेंट करत होता त्यावेळी एम 2दा आला होता ना, टी 2दा आला होता ना. मग अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल हे कोणासाठी? एम साठी.
हे कोणासाठी? टी साठी, गडबड नाही, इंटू. आता त्या 5 जणांना रिकामं सोडणे 5 फॅक्टोरियल, आपापसात जागा बदलल्या, पण त्यामध्ये 3 फॅक्टोरियल कोणासाठी जागा आहे? फॉर ए. तुम्ही कॉमर्स वाले चेक करा, तुमच्याकडे आन्सर आहे का सॉल्व्ह केलं फायनल आन्सर. असंच ठेवलं का? असंच ठेवलं ना. लास्ट लाईन अशी असेल तुमची. फायनल आन्सर 8 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन, हे मागं पुढं चालतात तर काय, 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. सहावा क्वेश्चन बघा. Find the number of different arrangements of the letters in the word Maharashtra. How many of these arrangements have letters R and H never together? एकत्र अजिबात चालणार नाही. आणि नंतर विचारले all vowels are together. बघा पहिले समजून. महाराष्ट्र हे जो वर्ड आहे त्याचे पहिल्यांदा किती वेगवेगळे अरेंजमेंट्स होतात आपण ते कॅल्क्युलेट करूया. जरा वर बघा सगळ्यांनी. महाराष्ट्र हे बघा MAHARATRA असं लिहायचं कारण कोण किती वेळा रिपीट झालं लवकर समज. MAHARASHTRA 11. MAHARASHTRA ती पण आहे की म्हणजे ती घेतली की एकदाच आहे. आर पण एकदाच आहे. बघा MA काय लिहिले कळत तरी परत MAHARASHTRA असं आहे. ठीक. महाराष्ट्र सॉरी चुकून झालं. कसं काय महाराष्ट्र एकूण किती आले ते 11 ना मोजले 11 ना. ऐका 11 फॅक्टोरियल वेज मध्ये खरं तर ते अरेंज व्हायला पाहिजेत. 11 लेटर्स आहेत म्हणून 11 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज व्हायला पाहिजेत. पण त्यातला एक 4 वेळा रिपीट झाला, H 2 वेळा रिपीट झाला आणि R देखील 2 वेळा रिपीट झाला. आता मात्र मला हे आन्सर कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आपण नंतर करूया. काहीतरी नंबर येणार आहेत, व्हॉट एव्हर जे येईल ते बघूया आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे, त्याच्या पुढचा 2 नंबरचा वाचा बरं. R आणि H एकत्र येता कामा नयेत. हा R आणि H ना. कुणाच्या पुस्तकात R आणि H माझी इथं काय बघा. R आणि H नेवर ठेवूया. हे पहिले मी करतो मग तुमचं पण करतो. जरा थांब. R आणि H एकत्र येता कामा नये. लक्ष नीट द्यायचं. R आणि H माझ्या माहितीनुसार तुमच्या पुस्तकात करेक्शन आहे कॉमर्स वाल्यांकडे. R आणि Hच पाहिजे माझ्या माहितीनुसार. आन्सर चेक करून बघूया. R आणि H एकत्र येता कामा नयेत ना. आपण असं करूया, पहिले R आणि H एकत्र आणूया. खरं तर विचारलं एकत्र येता कामा नयेत. ठीक आहे, R आणि H आपण एकत्र करूया. कसं हे बघा, 2 R आहेत की 2 R त्यांना बांधून एक R तयार करा. एकच R R वर R ठेवायचंच असं. नंतर 2 H आहेत की नाही त्यांना बांधून एकच करूया. एक H करूया. मग मला सांगा आता आपल्याकडं हे 2 लेटर्सना बांधून तुम्ही एक तयार केलं, या दोघांना बांधून तुम्ही एक लेटर तयार केलं. आता उरलेलं सांगा मला 11 मधले ऍक्च्युली तुमचे 4 बाहेर गेलेत की बाजूला बांधायसाठी म्हणून केले की मग उरले किती सांगा त्यातले 7 आणि बांधलेलं एक 8 आणि एक 9 नाही रे एक 8 2 ह्याला बांधले ह्याला बांधले असं केलं. मला सांगा हे म्हणून काही दिवसांनी कळत नाही. हा जो पार्ट आहे ना काही दिवसांनी याच कळत. आपल्याकडे एकूण किती होते 11 त्यातले हे 2 बघा आणले, हे 2 इथे आणले म्हणजे एकूण 4 कमी झाले की नाही 11तले. मग राहिले किती झाले 7. ते 7 हे बांधलेलं एक 8 हे बांधलेलं एक 9 किती बेस मध्ये अरेंज होणार 9 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल.
लगेच कळलं पाहिजे काय केलं मी. हे बघा या 9 मध्ये हे तर तुम्ही आता बांधले सोडून द्या. हे बघा हे एक झालं, हे एक झालं, हे 9 झाले का? 9 झाले. मोजताय काय? 1 2 3 4 5 आणि 4 वेळा हे दिसतंय. हे 9 लेटर्स जेव्हा तुम्ही अरेंज करता त्यावेळी तुम्हाला नंबर ऑफ वेज काय मिळतात सांगा? 9 फॅक्टोरियल अपॉन हे ए साठी रिपिटेशन आहे रे, फॉर ए लक्षात. बघा पुढं इंटू. आता हे बांधलेले दोघं आहेत की नाही, यांना सोडा, यांना सोडा आणि त्याला सगळं तुम्ही आपापसात जागा बदलले 2 फॅक्टोरियल. अरे पण रिपिटेशन पण झालं ना. ते आर दोनदा आलेले आहेत का? ए बी आणि बी ए झालं तर वेगळे असतं, पण आर आर आणि आर आर आरच होतं सगळं. त्यामुळे हे 2 ताळांनी आर आरला आपण सोडलं, 2 आरला सोडलं, जागा बदलायला दिली. हे बघा 2 फॅक्टोरियल मध्ये, पण ते 2 आर रिपीट झालेत ना, अपॉन 2 फॅक्टोरियल. त्या 2 एच ला सोडा. आता त्याला सोड बांधलं होतं मग, त्याला सोडून टाका, जागा बदलायला सांगा 2 फॅक्टोरियल मध्ये. अरे पण ते 2 एच रिपीट झालेत ना, मग अपॉन 2 फॅक्टोरियल. थोडक्यात काही जात नाही, कॅन्सल होतं. हे जे येईल ते फायनल आन्सर. पण कशाचं? 2 आर काय त्याच्यामध्ये? 2 एच आणि 2 आर हे एकत्र आहेत. मग आपले इथं किती अरेंजमेंट होतात सगळ्या प्रकारचे ते आपण पहिले सिम्प्लिफाय करूया. 11 फॅक्टोरियल वगैरे त्यात सिम्प्लिफाय करून घ्या. बघा 11, त्याच्यानंतर 10, रफर सगळ्यांनी करा. 11 10 नंतर किती? 9 8 7 सगळ्यांनी करायचं. 9 6 5 आणि 4 फॅक्टोरियल. ठीक आहे. खाली 4 फॅक्टोरियल 2 into 2 4 फॅक्टोरियल गेले. 2 4 चा 8 2 3 चा 6. आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला केलं पाहिजे. तरी मी त्यात ऍडजस्ट कसं करतो? 5 4 चा 20 9 7 चा 63 ते 20 आहेत तिथले. 9 7 चा 63 5 4 चा 20 3 आहेत अजून घेतले. 3 बाकी आणि 11 नंतर बघितलं. 10 ला हातच लावायचा. 63 into 6 करतो. हा 0 एक शिल्लक ठेवतो, म्हणजे 100 शिल्लक ठेवतो. गडबड नाही करायची. त्याला 11 ने मल्टिप्लाय करायचं. 11 तर नेहमी असं बाजूलाच ठेवायचं. काय एवढं आलं का? बघा 4,15,800. मागे जर तुम्हाला फायनल आन्सर दिला असेल तर मल्टिप्लिकेशन माझ्यासमोरच मॅच झालं का? आता एवढंच ठेवलं. पण काय माहिती काय, हे मायनस करण्यासाठी मला सिम्प्लिफाय केलंच पाहिजे. खालचा आन्सर तरी नंबर मध्ये दिलंय ना. आता ते काढतो. थांबा. हे मी पहिली ही अरेंजमेंट काढली. याचा आन्सर आलं किती सांगा? 415800. आता हे बघा आर आणि एच एकत्र असणारे हे अरेंजमेंट आहे. बघा इथे आहेत का? इथे आर आणि एच एकत्र असणारे त्याचा आन्सर काढतो त्याचा. आर आणि एच एकत्र असलेले हे बघा 9 8 7 6 5 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. सांगा 6 5 चा 30 37 चा 21 9 8 चा 72 एक 0 21 2 चा लक्षात ठेवा रे 42. त्यानंतर 21 7 चा 147 प्लस 4 147 म्हणून प्लस 4 151 म्हणजे 15,120 एकत्र असणारे आहेत. एकत्र असणारे. मग जर या 41,5800 मधनं हे जर 15,120 जर मायनस केले तर किती राहतात? 120 ना. हे 80 राहतील. हे 60 हे 0 0 हे दिले. मग किती दिले? 40 47 4057 20 हे आन्सर दिले. नाही मॅच होतं तुमचं. माझं कोणाची मॅच झालं मल्टिप्लिकेशन? हा तुझं मॅच झालं, माझ्याशी मॅच झालं म्हणजे मी बरोबर आहे. पण 2 जणांचं मॅच होत नाही कधी. चुकलं असेल
माझ्याशी ज्याचं मॅच झालं असेल ना तर माझं किंवा त्याचं बरोबर दोघांचं. नाही मला माहिती आहे प्रॉब्लेमचे आन्सर चुकले, काळजी करू नका. एखाद दुसरं तर मी तुम्हाला दोन सेकंद एक दोन सोल्युशन घ्यायला सुरू करू. कुठलं चाललंय? महाराष्ट्र ना आपलं. There are 11 letters in the word Maharashtra. Capital letters MAHARASHTRA. There are 11 letters in the word Maharashtra. सांगा कोण किती वेळा रिपीट झालाय सांगायच्या मध्ये? खाली द्या. ए रिपीट्स 1 2 3 4 4 टाइम्स. अजून कोण सांगा? एच अँड आर झाले. एच अँड आर रिपीट 2 टाइम्स each. Two times each. Next line. First number taka. Number of arrangements of given word. Number of arrangements of given word. इक्वल्स. हे बघा 11 अल्फाबेट्स आहेत. 11 फॅक्टोरियल मध्ये अरेंज व्हायला पाहिजे. त्यामध्ये 4 वेळा ए आला होता, 2 वेळा एच आला होता, 2 वेळा टी आला होता, म्हणून एवढे फॅक्टोरियल. आणि हे मी सिम्प्लिफाय केलेलं आन्सर आहे ना. ते काय आपण मागून वगैरे बघून म्हणजे मल्टिप्लाय केलेलं आन्सर आहे. हे बरोबरच आहे तुमचं. 4,15,800. $4,15,800. हे झालं फक्त महाराष्ट्रामधले अरेंजमेंट. ह्याचं तुमचं त्याच्याशी मॅच होतंय, त्या आतमध्ये आन्सरशी होतो. आता त्यांनी काय केलं त्याच्यानंतर वॉवेल्स आर टुगेदर आधी सोडून दिले, म्हणून ते मागे पुढे वाटतात. काही नाही, आपण पाहिजे तसं करूया. द्या 2 नंबर टाका. असं हेडिंग द्या. वॉवेल्स आर टुगेदर असं हेडिंग द्या. वॉवेल्स आर टुगेदर असं म्हणा. बोलायचं नाही. 2 नंबर वॉवेल्स आर टुगेदर. नंबर ऑफ वेज इक्वल्स. आता हे समजण्यासाठी असं करा. हे बघा राईट साईडला आपल्याकडे एकूण 11 लेटर्स आहेत. त्याच्यामध्ये वॉवेल्स आपल्याकडे 4 आहेत. बरोबर आहे. 4 वॉवेल्स आहेत आणि 7 कोण आहेत सांगा? कॉन्सोनंट्स आहेत. तुम्ही या 4 वॉवेल्सना बांधून एक वॉवेल म्हणणार आहात नेहमी. 1 + 7 किती झाले सांगा? 8 लेटर्स झाले. ते बाजूला असं लिहिलं की लवकर समजतं. वॉवेल्स आर टुगेदर हा पार्ट मी त्यातला आधी करून देतो तुम्हाला. वॉवेल्स आर टुगेदर या 4 वॉवेल्सना बांधून एक वॉवेल तयार करा. +7 7 आणि 8 झाले. हे बघा आता लिहित आहे 8 फॅक्टोरियल वेज मध्ये ते अरेंज होतील. पण माझा प्रश्न असा आहे, ह्या 8 मध्ये ते 7 कॉन्सोनंट्स आहेत की नाही? त्या 8 मध्ये ते 7 कॉन्सोनंट्स आहेत की नाही? त्या 7 कॉन्सोनंट्स मध्ये सांगा एच किती वेळा आला? एच. आर किती वेळा आले सांगा? 2 वेळा. हे कोणासाठी सांगा? हे फॉर एच आणि कोणासाठी सांगा? फॉर आर. हे रिपिटेशन कोणाचं आहे? एच आणि आर चं रिपिटेशन. आता काय झालं? वॉवेल्सना पण एकत्र बांधून एक लेटर तयार केलं होतं, त्यांची अरेंजमेंट करून घेतली. आता त्यांना सोडायचं आहे 4 फॅक्टोरियल. त्या 4 वॉवेल्सना सोडून टाका. त्याला म्हणायचं इंटरनल अरेंजमेंट. इंटरनल अरेंजमेंट म्हणजे आपापसात त्यांनी जागा बदलावी. इंटरनल अरेंजमेंट. पण रिपिटेशन आहे 4चं म्हणजे एचं सॉरी. ए रिपीट किंवा ए रिपीट्स 4 टाइम्स.
त्या चौघाला जागा सोडणार तुम्ही म्हणलं आणि जर आपापसात जागा बदला म्हटलं तर तेच ए मागे पुढे करणार ना सारखे तेच चौघे म्हणून वेगळे तर नाही आहे रिपिटेशन दर अपॉन 4 फॅक्टोरियल. आता हे मात्र सिम्प्लिफाय केल्यानंतर मी काय केलं तुम्हाला अशी सांगतोय बघा 8 इंटू नाही सोपं असं केलं 8 इंटू 7 फॅक्टोरियल खाली 2 इंटू 2 केलं होतं कॅल्क्युलेशन करताना मी त्याला 4 2 चा 8 केलं 7 फॅक्टोरियल आन्सर आपल्याला पाठ असतं की नाही 5040 त्याला इंटू 2 करायचं 10080 हे वॉवेल्स आर टुगेदरचे आन्सर वॉवेल्स आर टुगेदर 10080 वॉवेल्स आर टुगेदर याचा आन्सर. आणि आता इथं थांबा मुद्दा म्हणून थांबा